पोलीस भरती 2024-25 ज्या मैदानी चाचण्या आहेत, या मैदानी चाचण्या 20 तारखेपासून जिल्हानिहाय घटकनिहाय सुरू होत आहेत. सगळ्यात अगोदर 100% कन्फर्म अशी जी पोलीस भरतीची मैदानी चाचणीची तारीख आहे, ही मुंबई लोहमार्गाची आली होती. आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यांसाठीचं हॉल तिकीट हे कधीपर्यंत येऊ शकतं, त्याच्या संभावित तारखा, महत्त्वाची जी अपडेट आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पोलीस भरतीबाबतच्या दररोजच्या अशा अपडेट ज्या आहेत, मैदानी चाचण्या असतील किंवा इतर काही अपडेट, या आपण घेत आहोत. डेमो टेस्टसुद्धा सध्या सुरू आहेत, डेमो चाचण्या सध्या सुरू आहेत. तर याबाबतचीच अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेऊयात. पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात व्हिडिओला. पोलीस भरती 2025साठी जी मैदानी चाचणी आहे, याची हॉल तिकीट जे आहे हे कधीपर्यंत येऊ शकतं, याच्या अपेक्षित ज्या तारखा आहेत, ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पोलीस भरती 2025च्या मैदानी चाचणी ग्राउंड टेस्टसाठी हॉल तिकीट हे लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. विशेषतः 5 ते 8 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये सगळ्यात जवळजवळ घटकांचे हॉल तिकीट येऊ शकतात. त्याच्यामधले जे 5 महत्त्वाचे जिल्हे आहेत, त्यांची माहिती पाहूयात आपण. तर ही अपडेट पूर्वीच्या 3-4 परिपत्रकांवर आधारित आहे. आपण परिपत्रकांचे व्हिडिओ घेतले होते. मुंबई लोहमार्ग, पुणे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर यांच्या बैठका झाल्या होत्या आणि त्यांनी संभावित तारीख ही 20 तारीख सांगितली होती. मुंबई लोहमार्ग तर 20 तारीख कन्फर्म त्यांनी केलेली आहे. तर त्याच्या अनुसारच, त्याच्यावर आधारितच नमूद जिल्ह्यांसाठी ग्राउंडच्या चाचण्या लवकरच सुरू होणार आहेत. तर व्हिडिओ रेकॉर्डिंगची तारीख आपण पाहतो 29 डिसेंबरची नाही आहे. आजची आपण अपडेट घेतले तर यामध्ये टायपो मिस्टेक आहे. 30 डिसेंबर आजची तारीख इथे पाहू शकता तुम्ही. आजची तारीख 30 डिसेंबर आहे. तर 30 डिसेंबरच्या अपडेटनुसार आपण ही महत्त्वाची माहिती पाहतोय आणि यानुसार हॉल तिकीट 5 ते 8 जानेवारी दरम्यान उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. व्हिडिओ हा आजचा 30 तारखेचा संध्याकाळचा 5 वाजताचा आहे आणि त्यानुसारची जी अपडेट आहे, यानुसार 5 ते 8 जानेवारी या दरम्यान हॉल तिकीट प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा संभावित तारखा आहेत. हॉल तिकीट जारी झाल्यानंतरनं डाउनलोड प्रक्रिया आणि अपडेट्स ह्या लगेचच दिल्या जातील. जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा त्वरित आपण यावर व्हिडिओ असेल किंवा टेलिग्राम चॅनलला अपडेट टाकणार आहोत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी फॉर्म असणारे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये हॉल तिकीट आल्यानंतरनं 3 ते 4 दिवसामध्ये लगेच ग्राउंड सुरू होईल. म्हणजे समजा 20 तारखेला ग्राउंड असेल तर 4 ते 5 दिवस म्हणजे 13, 14, 15 तारखेपर्यंत हॉल तिकीट उपलब्ध होईल. आता कोणत्या ज्या जिल्हे आहेत, घटक आहेत, यांचे सगळ्यात पहिल्यांदा ग्राउंड होणार आहे, त्याची तपशील आपण पाहूयात. प्रथम ग्राउंड होणारे जी जिल्हे आहेत त्यांचं तपशील. तर सर्वात आधी आपण सांगितलं होतं, परिपत्रकच आलं होतं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट तारीख ही नमूद करण्यात आली होती. मुंबई लोहमार्गाचं हॉल तिकीट हे येईल आणि त्यानंतरनं इतर जिल्हे जे आहेत यांचं क्रमाक्रमाने हॉल तिकीट उपलब्ध होईल. मुंबई लोहमार्गासाठीचं जे प्रवेशपत्र आहे, हे अपेक्षित तारखा ज्या आहेत 5 ते 8 जानेवारी 2025 दरम्यान, या दरम्यान 3 ते 4 दिवसामध्ये हॉल तिकीट प्रवेशपत्र उपलब्ध होईल. सर्वप्रथम सगळ्यात अगोदर मुंबई लोहमार्गाचं हॉल तिकीट हे येणार आहे. हे 100% कन्फर्म आहे, कारण त्यांची तारीख ही ठरलेली आहे. हॉल तिकीट आल्यानंतर अपडेट आणि डाउनलोडसाठी आपण मार्गदर्शनासाठी व्हिडिओ जो आहे तेव्हा सुद्धा घेणार आहोत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण हे सुद्धा 5 ते 8 जानेवारी 2025 दरम्यान अपेक्षित आहे. ग्रामीण आणि शहर दोन्ही जे आहेत, छत्रपती संभाजीनगरसाठीचं हॉल तिकीट हे एकत्र येऊ शकतं. त्याच्यानंतरनं छत्रपती संभाजीनगर शहरसाठी सुद्धा 5 ते 8 जानेवारी 2025 दोन्ही ही जी दोन्ही आहेत, हे दोन्ही एकत्र येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. या दिवसामध्ये एकत्रित हॉल तिकीट प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. या जिल्ह्याअंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तरी पाहायचा आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे पाहूयात पालघर जिल्ह्यासाठी सुद्धा कमी फॉर्म असल्याने लवकरच 10 ते 15 जानेवारीपर्यंत हॉल तिकीट जे आहे हे उपलब्ध होईल. फॉर्म कमी असल्याने हॉल तिकीट आल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये ग्राउंड असेल, म्हणजे 20 तारखेपर्यंत ग्राउंड असेल तर 13-14 तारखेपर्यंत कसंही हॉल तिकीट उपलब्ध होऊ शकतं.
त्याच्यानंतर ठाणे ग्रामीणसाठी लवकरच अर्ज जे आहे यासाठी सुद्धा हॉल तिकीट लवकरच उपलब्ध होईल, कारण या ठिकाणी सुद्धा कमी फॉर्म असणार आहेत. याचं कारण म्हणजे कमी फॉर्म असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ग्राउंड जे आहे हे लगेच घेतलं जाईल. सगळ्यात कमी फॉर्म असतील त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुणे लोहमार्ग 5 ते 8 जानेवारी अपेक्षित तारखा आहेत पुणे लोहमार्गासाठी सुद्धा. काय त्यांची जी संभावित तारीख सांगण्यात आली होती परिपत्रकामध्ये, यानुसार जर आपण परिपत्रकामधली तारीख चेक केली तर 20 जानेवारी 2025 पासून मैदानी चाचणी सुरू होईल असं अपडेट दिली होती. या कारणामुळे 5 ते 8 जानेवारी या दरम्यानच हॉल तिकीट उपलब्ध होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर परभणी सुद्धा कमी ज्या अर्ज असल्यामुळे ग्राउंडची साफसफाई मंडप उभारणी सध्या सुरू आहे. त्याबद्दलचे व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ आलेले आहेत. त्यामुळे 20 जानेवारीपासून ही चाचणी सुरू होत आहे. म्हणजे 5 ते 8, 10, 12 जानेवारीपर्यंत हॉल तिकीट प्रवेशपत्र उपलब्ध होईल. तर ह्या ह्या घटकाअंतर्गत जे आपण जिल्हे सांगितले, या जिल्ह्याअंतर्गत म्हणजे कोणकोणते? मुंबई लोहमार्ग 100% कन्फर्म, छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण. त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यासाठी, ठाणे ग्रामीणसाठी, पुणे लोहमार्ग आणि परभणी या जिल्ह्यांसाठी हॉल तिकीट पहिल्या 10 जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये 1 ते 2 आठवड्यामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता जास्त, जवळजवळ 100% शक्यता आहे. कारण त्यांच्यासुद्धा तारखा ह्या 20 जानेवारीच्या सांगितलेल्या आहेत. आता कमी फॉर्म असणारे, कमी जागा असणारे जिल्हे जे आहेत, छोटे जिल्हे, त्यांचे हॉल तिकीटही लवकर येतील. यामध्ये दुसरे जिल्हे आहेत, वाशिम असेल बॅट्समनसाठीचे, तर यांचेसुद्धा हॉल तिकीट लवकर येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. मुंबई लोहमार्गानंतरनं जे अपडेट मिळेल तर हे सर्व जिल्हे पूर्वीच्या परिपत्रकामध्ये जे परिपत्रक आपल्याकडे अपडेट आली होती त्याच्यावर आधारित आपण हॉल तिकीटच्या प्रवेशपत्राच्या संभावित तारखा सांगितलेल्या आहेत. आणि 100% मागचा जर अनुभव आपण पाहिला तर यानुसारच हॉल तिकीटसाठीच्या जे वेळापत्रक आहे, हॉल तिकीट उपलब्ध होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. लवकरच ही गोष्टसुद्धा खरी ठरेल, कारण आजची तारीख 30 तारीख आहे. पुढे 4 ते 5 दिवसामध्ये तुमचं हॉल तिकीट प्रवेशपत्र हे उपलब्ध होणार आहे. जेथे ग्राउंड प्रक्रिया वेगाने पुढे जाण्याचा संकेत आहे. यानंतर मुंबई लोहमार्ग हे प्रथम, कारण का पाहू शकता कमी विलंब आणि तयारीची प्राथमिकता ही मुंबई लोहमार्गाची आहे. या जिल्ह्यात फॉर्म कमी असल्याने चाचणी ही त्वरित होईल, ज्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी आता तयारीचा वेळ जवळजवळ संपलेला आहे. तुमच्या हातात भरपूर वेळ होता. या जिल्ह्याअंतर्गत फक्त 10 ते 15 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत, कारण मैदानी चाचणी 100% 20 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि हा अंदाज जो आहे परिपत्रक आणि उपलब्ध माहितीवर आधारित असल्यामुळे हा 100% खात्री नसली तरी जवळजवळ एक 80 ते 90% 100% याच पद्धतीने जे परीक्षेचं हॉल तिकीट आहे, प्रवेशपत्र हे उपलब्ध होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. यानंतर आपण जर इतर जिल्ह्यांसाठीच्या अपडेट पाहिल्या तर उर्वरित जिल्ह्यांसाठी हॉल तिकीट हे क्रमाक्रमाने येतील. विशेषतः कमी फॉर्म असलेले जे जिल्हे आहेत, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी घटकांसाठी कमी फॉर्म होते याची माहिती चेक केली होती. तर यामध्ये कमी अर्ज आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये हॉल तिकीट लवकर येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. वाशिम असेल, वर्धा असेल, तर हे जिल्हे लवकर येऊ शकतात. पुणे लोहमार्ग आणि परभणी यासारख्या ठिकाणी 20 जानेवारीपासून ग्राउंड सुरू होण्याची शक्यता, ज्यामुळे हॉल तिकीट जानेवारीच्या सुरुवातीलाच आवश्यक आहे. प्रथम नमूद जिल्हे इतरांपेक्षा आघाडीवर आहेत, कारण त्यांची परिपत्रकं ही सगळ्यात आधी आलेली आहेत. बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा परिपत्रकं हे लवकरच येतील. आणि हे जे जिल्हे आहेत आपण सांगितले, यांची साफसफाई, ग्राउंडची तयारी हे सध्या सुरू आहे. उमेदवारांना क्रमानुसार वेळोवेळी तयार राहण्यामध्ये याची मदत होणार आहे. तर या अंतर्गत आत्ताच्या घडीच्या ज्या सगळ्यात महत्त्वाच्या अपडेट, हे जे 5 ते 6 जिल्हे आहेत यांचे 100% कन्फर्म जवळजवळ तारीख झालेली आहे. 20 ते 25 जानेवारी या दरम्यान मैदानी चाचणी होणार आहे. आणि पुढच्या महिन्यामध्ये पहिल्याच 5 ते 6 दिवसामध्ये हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. बाकी जिल्ह्यांतर्गत सुद्धा आपण घटकनीय अशाच अपडेट संभावित तारखांच्या घेणार आहोत. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट पोलीस भरती 2025 बाबतच्या वेळोवेळी मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.